विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचार, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी त्या संदर्भात स्पष्ट संकेत दिले। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यावर चर्चा या दरम्यान होणार आहे। अनेक विधेयकं मांडली जातील, पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असेल, तसंच इतर महत्त्वाचे मुद्दे असतील, त्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधक प्रयत्न करतील। राज्य कुठे घेऊन चाललेले आहे? भारतीय जनता पार्टीने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं, तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत, परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू। परंतु या सरकारच्या, कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार बेईमान आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग, हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, तीन दिशेला तीन तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवरनं असतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत, चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात डाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय, ह्यांच्यावरच मी आरोप केले होते।